नमस्कार मित्रांनो, शिवानी मराठी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. प्रेमाची गोष्ट ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सागर बिल्डिंगच्या खाली मुक्ताची वाट बघत असतो आणि मुक्ता येत नाही म्हणून तो फोन लावणार असतो. तेवढ्यात मुक्ता देते आणि सागरला जाऊन धडकते. सागर मुक्ताला म्हणतो की आलात का तुम्ही? तुमचीच वाट बघत होतो. मुक्ता म्हणते की सागर तुम्ही जसे आहात ना तसे नाही आहात. सागर देखील मुक्ताला म्हणतो की मुक्ता तुम्ही जशा दिसतात ना तशा बिलकुल पण नाही आहात. आणि मुक्त सागरला म्हणते की सागर बरं ते जाऊन द्या, तुम्ही कशासाठी बोलावलं होतं सांगा की. त्यावर सागर म्हणतो की अच्छा बरं असं. आणि नाही नाही मी नाही सांगणार, तुम्ही सांगा आधी तुम्हाला काय सांगायचं होतं. मुक्ता म्हणते की काहीच नाही, तुम्ही ते चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं ना भेटायचं आहे म्हणून मी इथे आले. तर असं विचार करत होते काय वेडेपणा आहे हा, आपण तर एका खोलीमध्ये राहतो, असं पार्किंग मध्ये बोलवणं. सागर म्हणतो की मी बोलावलं कारण. लगेच म्हणते काय. सागर मुक्ताला म्हणतो की काय 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 मी नाही बोलावलं. मुक्ता म्हणते मग तुम्ही इथं का आहात आता. सागर मुक्ताला म्हणतो की तुम्ही चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं ना मला बोलायचं आहे. मुक्ता म्हणते मी नाही लिहिलं असं काही. मी किचन मध्ये होते ना तेव्हाच हा कागद आणि पेन तुमच्या हातामध्ये बघितला होता. तुमचं हँडरायटिंग बघून मला तर विचारच पडलाय ना, कोणी बनवलं CEO ऑफ द इयर. सागर म्हणतो की हे अक्षर माझं नाहीये, तुमचंच असेल असं घाणेरडं अक्षर. तर सागरला म्हणते की एक मिनिट, हे माझं नाही असू शकत हा, माझी आई मुख्याध्यापिका आहे. सागर म्हणतो की एक मिनिट, मी चिठ्ठी लिहिलेली नाही आणि तुम्ही देखील लिहिलेली नाही, काहीतरी गोंधळ आहे. म्हणून लिहिली कोणी ही चिठ्ठी. पार्किंगच्या दुसऱ्याच बाजूला मिहिर आणि मिहिका हातामध्ये हात घेऊन बोलत असतात. म्हणते की एस हे घाणेरडा हँडरायटिंग आमच्या ह्या ध्यानाचं आहे. तर मुक्ताला म्हणतो झाला का काही मुख्याध्यापिका असण्याचा काही फायदा. त्यावर मुक्ता म्हणते की ती तिची आई नाही माझी आई आहे. अगर तुमच्या एक लक्षामध्ये येतं का ते दोघे पण होते ना किचन मध्ये. मिहिकाला म्हणत असतो की दादा वहिनी एकत्र आले आहेत, ते खुश आहेत आणि आपण का वेगळे आहोत. त्यावर मिहिका म्हणते मग आपण काय करायचं. मिहिर म्हणतो की आपण पण एकत्र येऊन खुश राहूयात. त्यावर मिहिका म्हणते मग आहोत की आपण एकत्र आणि तू खुश नाही का. त्यावर मिहिर म्हणतो अरे यार मिहिका, कधी कळणार तुला हे सगळं. मिहिका देखील त्या स्टाईलमध्ये मिहिरला म्हणते अरे यार मिहिर, तुला कधी नीट सांगता येईल हे सगळं. नंतर मिहिर गुडघ्यावर खाली बसतो आणि दोन्ही हात पसरून देतो आणि म्हणतो को मिहिका, दर विकेंडला मी तुला पाणीपुरी खायला घालेल, माझ्याशी लग्न करशील का. त्यावर मिहिका म्हणते शहाण्या, तू मला पाणीपुरीची रिश्वत देतो का. मिहिर म्हणतो की बरं मग आपण SM कॉर्नरला जाऊयात. मिहिका म्हणते की मजा नाही येणार. त्यावर मिहिर म्हणतो बरं मी तुला माझ्या हाताने बनवून खायला घालेल. हसत असते. मिहिर मिहिकाला म्हणत असतो की मी तू माझा गुडघा दुखतोय, हो म्हण की लवकर. त्यानंतर मिहिका मिहिरच्या हातामध्ये हात देते आणि त्याला म्हणते की एस. सगळं मुक्ता आणि सागर गपचूप बघत असतात आणि हसत असतात. त्यानंतर सागर आणि मुक्ता दोघेही त्यांच्या जवळ जातात आणि सागर मोठ्याने ओरडतो की काय चालू आहे हे तुमचं. मिहिर आणि मिहिका दोघेही गडबडतात, त्यांना काहीच बोलता येत नसतं. मिहिर म्हणतो की सहज भेटलो होतो. त्यावर मुक्ता म्हणते ओरडून की सहज अपरात्री तुम्ही सहज भेटला होतात का. तुम्हाला दिवसा ढवळ्या भेटता येत नाही का. आणि हे काय आहे, ह्या अशा चिठ्ठ्या लिहून भेटतात का तुम्ही एकमेकांना. ही चिठ्ठी मिळाली म्हणून आम्ही अपरात्री इतक्या खाली आलो. सागर देखील म्हणतो की तुम्हाला शोधत आलो होतो आम्ही इथे. आता मेहकाचा हात पकडते आणि म्हणते की इतकं घाणेरडं हँडरायटिंग आहे का तुझं. तिला घेऊन जातो. सागर मिहिरला म्हणतो की आणि तू तू पण चल. मिहिकाला मुक्ता ओढत घेऊन जाते आणि म्हणते की मी ना आता पहिल्यांदा आई बाबांचा दरवाजा वाजवणार आहे. त्यावर मिहिका म्हणते ताई प्लीज मावशी आणि काकाला काही सांगू नको. ही ताई आय एम रिअली सॉरी. त्यावर मुक्ता म्हणते की तू या सगळ्याचा आधी विचार करायला हवा होता आणि तिला घेऊन जाते. मिहिरला पण सागर घेऊन येत असतो. मिहिर सागरला म्हणत असतो की अरे आम्ही सहज भेटलो होतो. तर मिहिरला म्हणत असतो की तू चल मी तुला सगळ्यांसमोर सांगतो. त्यावर मिहिर म्हणतो की सगळ्यांसमोर काय सांगायचे दादूस. आणि घरात घेऊन येतो मिहिरला आणि सोफ्यावर बसायला सांगतो. नंतर सागर बाप्पू आणि इंद्राला आवाज देतो. मुक्ता देखील पुरू काका आणि माधवीला घेऊन आलेली असती सोबत.
माधवी म्हणत असते की काय चाललं आहे हे सगळं, कशाला आणलंस तू आम्हाला एवढ्या रात्री. मुक्ता म्हणते की सांगते आई. पुढे इंद्रा आणि बापू देखील येतात. इंद्रा आणि बापू म्हणतात की काय चाललं आहे हे सगळं. इंद्रा म्हणते की अरे झालं काय सागऱ्या. त्यावर सागर म्हणतो की आई बापू या मिहिरचं ना डोकं फिरलं आहे, ही काशी लग्न करायचंय म्हणतोय. त्यावर मुक्ता देखील म्हणते की फक्त मिहिर नाही, आमचं ध्यान देखील सामील आहे त्यामध्ये. देवी म्हणते की अगं मुक्ता तू असं काय बोलते, तुला माहिती होतं ना या दोघांचं चालू आहे. म्हणते की मला माहिती होतं पण एवढं लग्नापर्यंत जाईल असं नव्हतं वाटत मला. आणि तू मला एक सांग, तुला मान्यता आहे का या सगळ्याची. माधवी म्हणते की मी काय बोलणार, तसंही मी का माझं काय ऐकते का. मुक्ता म्हणते की अगं आई पण आपण हिला थांबवायला हवं, अडवायला हवं, हे असं नाही झालं पाहिजे. म्हणतो की पण का. त्यावर सागर म्हणतो की कारण हे लग्न टिकणार नाहीये म्हणून. का लगेच म्हणते की असं कोण म्हणालं पण. त्यावर मुक्ता आणि सागर म्हणतात की आम्हीच म्हणालो. मिहिर सागर सोबत बोलायला लागतो. मुक्ता लगेच म्हणते की दादूस काय दादूस, माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, माझ्याशी बोलायचं तू. मुक्ता जोरात मोठ्याने मिहिरला म्हणते की मिहिका आवडते का तुला. त्यावर मिहिर म्हणतो की वहिनी आवडते म्हणजे माझं प्रेम आहे तिच्यावरती. मुक्ता म्हणते की हे प्रेम सकाळी 11 वाजेपर्यंत झोपलेलं असतं माहिती आहे का. लगेच मध्ये बोलते आणि म्हणते की आधीच उजेड पडणार आणि ही बाया सकाळी 11 वाजता उठणार. त्यावर सागर लगेच म्हणतो की नाही नाही, हा मिहिर देखील काही कमी नाहीये. तुला माहिती नसेल मिहिरला इतका पसारा घालण्याची सवय आहे ना, काय सांगू आता. मुक्ता लगेच म्हणते की नाही नाही, आमच्या मिहिकाचा हात कोणीच धरू शकत नाही पसारा घालण्यामध्ये. कपाटाचा दरवाजा उघडला ना, दबा कपडेच पडतात अंगावरती. मुक्ता म्हणते की मिहिर ही मॅडम सकाळी 11 वाजता उठते आणि तुला जेवण मिळणार नाही 11 वाजेपर्यंत, त्यानंतर देखील मिळेल की नाही याची शाश्वती देऊ शकत नाही आम्ही, कारण तिला साधा चहा देखील बनवता येत नाही. त्यानंतर सागर म्हणतो की चहाच जाऊन द्या हो, तो बाहेरून आणता येईल. आमच्या मिहिरला ना त्याच्यापेक्षा देखील वाईट सवय आहे. मिहिका तू ध्यान देऊन ऐक, त्याला ना अजिबात सेविंग करता येत नाही, तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, तो कायम उधळपट्टी करत असतो. लगेच म्हणते की मग तर हे सगळे पैसे मिहिकाच्या मेकअपवरतीच उरतील. मिहिका मुक्ताला म्हणत असते की ताई प्लीज. त्यावर मुक्ता म्हणते की शटअप. इंद्रा लगेच म्हणते की थोडक्यात काय, सोनं देऊन आमच्या पदरामध्ये गवत पडणार. नंतर मिहिका चिडते आणि रागात ओरडते, बस झालं जिजू आता. मला काय वाटलं तुम्ही हे सगळं सांगून माझ्या मिहिरपासून मला लांब करताल का. मला काय वाटलं आम्ही काल परवा भेटलेले कपल्स आहोत का. मी 3-3.5 वर्ष झाली तसं आम्ही एकमेकांना ओळखतो. मला माहिती आहे तो कसा आहे. जिजू ताई मिहिर जसा आहे ना तसंच मला आवडतो. देखील म्हणतो की वहिनी मिहिकाचे लेट उठण्याने, त्याला न जेवण न बनवता येण्याने मला काही फरक नाही पडत वहिनी. आणि मला एवढे जेवण बनवता येतं की आमच्या दोघांचं पोट नक्की भरेल त्या जेवणाने. आणि मला मिहिका जशी आहे तशी ॲक्सेप्ट आहे. साधूस वहिनी, मला मिहिका बरोबर 1 दिवसाचं लग्न नाही करायचं, मला आयुष्यभरासाठीचा संसार करायचा आहे तिच्यासोबत, तो देखील सुखाचा. त्यानंतर मुक्ता आणि सागर हसायला लागतात. त्यांना कळतच नसतं का हसतायत. त्यावर मिहिर म्हणतो की तुम्ही का हसताय. सागर मिहिर जवळ जातो आणि मिहिरला मिठी मारतो. सागर म्हणतो की अरे हसू नाही तर काय करू, कसे एकमेकाच्या बाजूने बोलताय तुम्ही. नंतर मुक्ता देखील म्हणते किती छान बाजू घेतली तुम्ही एकमेकांची आणि अगदी खंबीरपणे उभं राहिलात एकमेकांच्या पाठीशी. सागर म्हणतो की आम्हाला हेच बघायचं होतं म्हणून हे सगळं नाटक केलं आम्ही. मिहिका म्हणते ताई तू पण. आणि मिहिका मुक्ताला जाऊन मिठी मारते. त्यानंतर सगळेजण हसायला लागतात. मुक्ता म्हणते की मग तुला काय वाटलं, तुम्हालाच नाटक जमतं का, आम्ही दोघं पण शिकलो तुमच्याकडनं नाटक करायला. त्यानंतर स्वाती म्हणते की झालं का तुमच्या सगळ्यांचं, मी आतमध्ये जाते, माझी बेबी झोपलेली आहे. त्यानंतर इंद्रा देखील स्वातीला म्हणते की थांब मी पण येते. त्यानंतर मुक्ता इंद्राला थांबवते आणि म्हणते की मम्मी तुम्ही थांबा ना, मिहिर तुम्हाला देखील मुलासारखाच आहे, तुमची इच्छा आहे ना हे लग्न होण्याची. त्यानंतर इंद्रा म्हणते की मी काय बोलणार, 101 वाले बोलले ते बरोबर आहे, आता त्या दोघांनी ठरवलं तर आम्ही काय बोलणार. बापू इंद्राला म्हणतात की अगं इंद्रा एवढा चांगला प्रसंग आहे, मग तू कशाला तोंड फुगवतेस, तुला तर सगळ्यांचे तोंड गोड करायला पाहिजे, जा लवकर काहीतरी गोड घेऊन ये.
बाप्पू सागर आणि मुक्ताला म्हणतात की वा सागर आणि सुनबाई तुम्ही तर एकदम छान ॲक्टिंग केली. त्यावर सागर म्हणतो की बाप्पू तुमची परवानगी असेल तर पुढची बोलणी करू का? त्यानंतर सागर माधवी आणि बाप्पूला म्हणतात की ह्या माझ्या भावाला तुमच्या मिहिकासारखी चांगली मुलगी भेटणं शक्यच नाही, म्हणून मी मिहीरसाठी तुमच्या मिहिकाचा हात मागतोय. त्यानंतर पुरू काका म्हणतात की सागर आणि बाप्पू आम्हाला देखील तुमचा मिहीर जावई म्हणून पसंत आहे. त्यानंतर सागर म्हणतो की आपण उद्या साखरपुडा उरकून टाकू. त्यानंतर सगळ्यांचा होकार येतो साखरपुड्या करण्यासाठी. त्यानंतर माधवी पुरूला म्हणते की चला आता लवकर आपल्याला पटपट तयारी करावी लागेल आणि सगळेजण ज्याच्या त्याच्या कामाला निघून जातात. दुसरीकडे हर्षवर्धन सावनीवर चिडत असतो आणि सावनी हर्षला म्हणत असते की काय झालं हर्ष एवढं का चिडतोय? त्यावर हर्ष म्हणतो की तू इथे किटी पार्टीची तयारी करत आहे आणि तिकडे सागर आणि मुक्ता सेलिब्रेशन करत आहेत. सावनी म्हणते की आता कसलं सेलिब्रेशन? तर हर्षवर्धन म्हणतो अगं मुक्ताची बहीण आणि सागरचा तो भाऊ मिहीर यांचा साखरपुडा आहे आज. आणि म्हणते की काय कसं पॉसिबल आहे हे सगळं? तुझा काहीतरी गैरसमज असेल आणि जर खरं असेल ना तर मी हे होऊ देणार नाही. पुढील भागात आपण बघणार आहोत मिहीर आणि मिहिकाच्या साखरपुड्याचा कार्यक्रम चालू असतो. तेवढेच सावनी येते आणि म्हणते की मला तरी विचारा लग्न कसं करायचं आहे ते. माधवी म्हणते की तुमची काहीच गरज नाही आहे इथे. सावनी म्हणते की यांना कळलं नाही का अजून मी कोण आहे? माधवी म्हणते की तुमचा काय संबंध? त्यावर सावनी म्हणते की मिहीर हा माझा भाऊ आहे. आणि हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. बघूयात पुढील भागात मिहीर आणि मिहिकाचा साखरपुडा होणार की नाही. पुढील भागाच्या डेली अपडेट पाहण्यासाठी शिवानी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.